जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम आहे आणि अशातच गाव जत्रा सुद्धा सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी. आपण आहोत पांडुरंग पवार यांचं जे गाव आहे निमगाव त्यामध्ये, आणि गावची जत्रा आहे आणि गावच्या जत्रेच्या निमित्ताने अशा पद्धतीने आपण पाहतोय जिलेबी असेल, भजी असेल, त्याच्यावरती प्रत्येक हॉटेलमध्ये गरमागरम जिलेबी आणि भजीचा हा सगळा स्वाद चाखण्यासाठी अनेक मंडळी येत असतात. यात्रेमध्ये जिलेबी आणि भजीचा एक वेगळा माहोल असतो जत्रेतली जिलेबी भजी खाण्यासाठी, पण याचसोबत चर्चासुद्धा रंगते, राजकीय चर्चा रंगतात, गावची बैठक कशी येते पुढे येतं, अशाच काही गावकऱ्यांशी आपण बोलणार आहोत. गावची जत्रा आहे तुमची आणि निवडणूकसुद्धा सुरू आहे, कसा माहोल आहे? माहोल चांगला आहे. कसं आहे, आता जरा यात्रा जरी आमच्या गावची असली पण जरा इलेक्शन लक्ष आहे बहुतेक लोकांचं 75%. हो, इलेक्शन चालू आहे. गावचा उमेदवार आहे पवारसाहेब, तुमच्या गावातलेत, काय योगदान आहे गावासाठी आणि तुम्ही मंडळी आता कसे झटताय त्यासाठी? अहो, त्यांचं गावासाठी योगदान नाही, गावात तर आहेच, पण त्यांचा तालुक्यात योगदान एक नंबरचं आहे त्यांचं. त्यांच्यासारखी कामं करणे कोणी नाही इथं तसा. पण पक्षाने अन्याय केला, यावेळेस तिकीट नाकारलंय, कसं राहील? पक्षाने जरी त्यांचं तिकीट नाकारलं तसे काय त्याच्यामुळं काय त्यांना अडचण असं काहीच नाही. त्यांची भरपूर प्रतिष्ठा आहे साऱ्या चौकड दुनियाभर इथं तालुक्यात आख्या, तर ते त्यांची सुनबाई भरपूर मतांनी इथं निवडून येईल मतदारसंघात दुनिया भरपूर मतांनी येईल. तुम्ही काय सांगाल? रिक्षाचं चिन्ह लावलं म्हणजे कार्यकर्ते दिसतात तुम्ही इथं 100% पवारसाहेब, कविता संदीपान पवार निवडून येतील. काय काय कारण आहे नेमकं? म्हणजे तुम्ही गावातली सगळीच नागरिक पवारसाहेबच सांगताय? संपूर्ण विकास पवारसाहेबांनी केला आहे. गेली 30-35 वर्ष लय जणांनी तिकीटे घेतली, सगळे निवडून आले, कोणी विकास केला नाही. पवारसाहेब सोडून कोणी विकासच नाही केला. काय गावासाठी नेमकं काय केलं? म्हणजे तालुक्यातल्या इतर नागरिकांना पण कळल, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यांच्या माध्यमातून गावात काय काय कामं झाली? गावात सगळी तळी, सरकारी दवाखाना, जनावरांचा दवाखाना, हे रस्त्यांची कामं, हे गावातला रस्ता, सगळी कामं पवारसाहेबांनी केलं. बाबा किती वर्षापासून मतदान करताय आणि आता ह्यावेळेस नेमकं काय म्हणत आहे? 30 वर्षापासून आम्ही पवाराच्या मागत आहे आणि पवारांनाच मतदान करतो. का करणार आहात पवारांनाच मत? कामच तशी आहेत, त्यामुळे करावं लागत, दुसरं काय नाही. कामं चांगली आहेत. कामं चांगली आहेत. दादा तुम्ही काय सांगाल? अख्खं गाव नेमकं कोणाच्या मागे आहे? कारण 2 उमेदवार आहेत तुमच्या गावातले आता यावेळेस. अख्खं गाव जवळजवळ 100% म्हणण्यापेक्षा 101% म्हणलं तरी चालेल, नाही पवार साहेबांच्याच पाठीमागे आहे. काय कारण आहे? मला एक 2-3 कारणं तरी सांगा, कारण काय असं नेमकं? अहो, त्यांची 41 वर्ष जर राजकारणात घातलेली आहेत, त्या अशी 200 पेजेसची वही भरून त्यांच्या कामाची यादी जर बघितली तर आजपर्यंत केलेल्या कामात काय लेवन काय ना, इतके कामाची त्यांची ख्याती. तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने वातावरण? एक नंबर मतदान आहे, एकदम वातावरण पवारसाहेबांच्या मागे 100% आहे. कारण खरं सांगायचं म्हणजे गावचा तर विकास झाला आहे, पंचकृषीसुद्धा पवारसाहेबांचे 1 नंबरचे कामं आहेत. कुठेही जा तुम्ही, पवारसाहेबांचे असं गाव नाही का तिथं पवारसाहेबांचं काम नाही. योगायोग असा की एक सांगायची गोष्ट मला सांगायचे, आमचं 100 ते 150 वस्तीची वस्ती आहे, तिथं पवारसाहेबांनी 1 कोटीची कामं दिलेली आहेत. बंदिस्त गटार असन, रोड असन, 1 नंबर काम आहे आमच्या मळ्यात. त्यामुळं आमचं गाव पवारसाहेबांमागे ठाम आहे. तुम्ही कुठले आहे? तुमचं नाव काय आणि काय परिस्थिती आहे सध्या? निमगाव साहेबाचं रुपेश जावळे. निमगावचं 1 नंबर वातावरण आहे. मतदान चांगलं जाईल साहेबांना. 1 नंबरचं मतदान राहील. खरं तर पाहिलं तर पवार साहेबांची एक ओळख आहे, एक समाजकारणातला माणूस, आध्यात्मिक माणूस, एक पेहराव असतो राजकारण्याचा, डोक्यात टोपी आणि जुंदरी माणसं सगळी टोपीवाली आहेत आपल्याकडे आपण पाहतो. तुम्ही सुद्धा बऱ्याच वर्षापासून मतदार असाल. काय नेमकं पवार साहेब कसे भावतात आणि त्यांची सुनबाई आता ह्यावेळेस उभी? पवार साहेबांचं कसं आहे, सगळ्यांना संगती घेऊन चालणं हा मोठा उद्देश आहे आणि सर्वसामान्य माणसामध्ये जाऊन एकमेकाला भेटणं आणि सगळ्यांना एकमेकांशी संलग्न राहणं हे पवार साहेबांचा मूळचा मुद्दा आहे. असं आहे, आपला माणूस म्हणून भावतो ज्यावेळेस समोर आल्यानंतर. आणि परमार्थाची कास त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना सगळ्यात परमार्थामध्ये त्यांची पिढ्या हे आहे, त्यामुळे लोक ना त्यांना एकदम परमार्थामध्ये उजवा मानले जातात. उजवं म्हटलं तर परमार्थामध्ये अजूनही काही नागरिक आहेत आणि टोपी ही खरी ओळख आपल्या जुंदरी माणसाची, बैलगाडा शर्यत असेल काय असेल, काकांनी पण टोपी घातलेली. मला सांगा तुम्ही कसं पाहताय? म्हणजे
तुम्ही कधीपासून मतदान करताय आणि ह्यावेळेस तर आता गावचा उमेदवार आहे आणि गावच्या उमेदवाराला ह्यावेळेस नाराज केले राष्ट्रवादी काँग्रेसने. ऐकून घ्या, माझ्या वडिलांपासून मी राष्ट्रवादीचंच आहे आणि पवारांच्या पाठीमागे माझे वडील होते तेव्हापासून मी त्यांच्याच पाठीमागे आहे. आणि तुम्हाला सांगतो त्यांची कामं पण भरपूर आहेत आणि आता त्या कविताताई उभ्या आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या सुशिक्षित आहेत आणि व्यवस्थित आहेत. त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, बाकी काही नाही. काय कारण आहेत पण नेमकी त्यांच्या पाठीमागच का उभं राहायचं? अहो ते सुशिक्षित आहात आणि ते कामं करणार आहे आणि साहेबांचा हात त्यांच्या पाठीमागे बोलल्यानंतर ते कामं करणारच. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागे उभेच आहेत ना. तरुण पिढी सुद्धा आपल्यासोबत काय आहेत हे दोघं. दादा हे पुढं अगदी गॉगल लावून टोपी टाकून ही गावची जत्रा सुद्धा आहे, पण गावच्या जत्रेत सुद्धा चर्चा कशाची नेमकी? राजकारण पवार साहेबच फक्त, पवार साहेबच फक्त पवार साहेब. काय कारण? तरुण पिढी पण का पवार साहेबांनी एवढी? विकासाची कामं आहे, विकास फक्त पवार साहेबच करू शकतात, दुसरं कोणीच नाही. कोणती कामं अशी नजरेत तुमच्या बरे? रस्ते असो दुसरे काही सगळेच पवार साहेबच. तू काय सांगशील दादा, काय नेमकं पवार साहेबच का? साहेबांच्या माध्यमातून अनेक कामं झालीत. आमच्या वाडी वस्तीवरती लाईटचा प्रश्न असेल, विजेचा असेल, पाण्याचा असेल, रोडचा प्रश्न असेल, सर्व प्रश्न साहेबांनी आतापर्यंत मार्गी लावले आणि इथून पुढं पण साहेब चांगल्या प्रकारे काम करतील, मार्गी लावतील. साहेबांचं योगदान गावासाठी नव्हे तर पूर्ण मतदारसंघासाठी चांगलं आहे आणि साहेब एक विकास पुरुष म्हणून साहेबांकडे आम्ही तरुण पिढी पण बघतोय. नक्कीच. आपण थोडंसं आतमध्ये जाणार आहोत. हे जे हॉटेल आहे यात्रेच्या निमित्ताने ज्यावेळेस गरम चहा फेसाळणारा चहा असेल, चहा बनवण्याचं काम ह्या मालकीनबाई करतायत. म्हणजे मिसळीवरती ताव मारण्याचं काम सुरू आहे. आता जत्रा पण आहे, तुमच्या गावचे उमेदवार आहे, कसं पाहताय तुम्ही? सर आम्ही काय सांगू शकणार आहे? तुमच्या हॉटेलला ज्यावेळेस लोक येतात, चहा पाणी नाश्ता वगैरे, जत्रा आहे, ज्यावेळेस लोक बसतात त्यावेळेस काही चर्चासुद्धा रंगत असेल राजकारणाच्या. एक आपण त्रयस्थ दृष्टीने कसं पाहता याकडं? काय गावातलं वातावरण? सर दोन्ही पक्षांना अनुकूलच वातावरण आहे, त्यामुळं असं हॉटेल व्यवसाय असल्यामुळं सगळ्या प्रकारचे लोक येतात आणि सगळ्या गप्पा तुम्हाला ऐकायला मिळतात. खरं तर अनेक लोक या ठिकाणी बसलेले आहेत. आपण त्यातल्या पण काही लोकांना विचारूया. इथं सुद्धा एक बाबा नमस्ते, गावचेच का तुम्ही? नाही पारगावचे पारगावचे. पारगाव कशा कोणत्या मतदारसंघात येते? हेच मतदान पवार साहेबांचंच. टोपी वगैरे घातली तुम्ही? टोपी काय मजा असते टोपी असते. जुंदरी माणसाची एक ओळख आहे टोपीची. आणि आपले पवार साहेब सुद्धा आपलं प्रतिनिधित्व करताय, त्यांची सुनबाई आता. कसं पाहताय ह्या इलेक्शनकडे? आता चालूच आहे, आता इलेक्शन आहे येईन त्याचं, आता कोणाला करायचे ते जे त्याच्या मनावर आहे ना. मनात ठरवलंय कोणाला करायचं? होईन ज्याला आपल्याला करायचे त्यालाच करणार आहे ना. काय विकास कामं कोणामुळे झालीत पण या भागात? आता विकास काम मग पवार साहेबांमुळे भरपूर झालेली आहे, तसं काय नाही. पण आता पक्षाने त्यांना डावललं यावेळेस, पण ते नाही एवढं सांगता येईल आम्हाला बघा, एवढं कोण. हा, कारण राष्ट्रवादी पक्षातून त्यांना काढलंय आणि आता ते साहेबांकडे आता हां पण पवार साहेब डोक्यात येत. बघू आता आहे. अजूनही काही मंडळी इकडे आहेत, आपण त्यांनाही विचारूयात. खरं तर मिसळवर ताव मारण्याचं काम चाललेलं आहे. दादा काय म्हणते मिसळ? गरमागरम बोलायचं नाही, आता सध्या नाश्त्याचा मूड आहे त्याच्यामुळं आणि भूक लागलेली. दादा तुम्ही काय सांगाल, कसं वातावरण आहे? वातावरण कसं आहे आता सगळीकडे सगळीच खिचडी झालेली. परंतु पवार साहेबांनी आमच्या मळ्यासाठी काम केलेलं आहे. अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाने आमच्या मळ्यासाठी काम केलेलं नव्हतं. पवार साहेबांनी आमच्या मळ्यासाठी थोडं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं चालू आहे. आता गावात पण उमेदवार आहे आमच्या जे पंचायत समितीला, त्याच्यामुळं मग पंचायत समितीचं वेगळं आणि जेडपीचं वेगळं राहतं. हो आता मतदानाच्या टायमाला काय करायचं. नक्कीच मनात ठरवले मतदानाच्या दिवशी दाखवून देऊ गावच्या उमेदवाराला करायचं का दुसरं कोणाला करायचं. अगदी स्पष्ट बोलत आहेत लोक. इकडं सुद्धा काही नागरिक नाश्त्याच्या मूडमध्ये आहेत, मिसळवर ताव मारतायत. काय कशी झणझणीत असेल मिसळी? काय बोलताच येत नाही आपल्याला. तर मतदान किती वर्षापासून करताय? मतदानच नाही अजून मला. एकदा पण नाही का बरं? नाही काय करतात देऊन कोणाला? दोनदा दिलं गाडायला ते आलंच नाही. परत कोणता टाईम आहे एवढा? अरे लोकशाहीमध्ये खराच महत्त्वाचा अधिकार तुम्ही आता गमवून बसले आहात, पण त्यासाठी भांडा, कारण आपलं ते मत असतं ते कोणाला तरी दिलं पाहिजे. हा दादा सुद्धा खूप अगदी मिसळपावच्या मूडमध्ये. काय सांगाल तुम्ही, काय वातावरण आहे? आम्ही पिंपळवंडी गटात आहे.
आळे पिंपळवंडी गाठात तिकडे काय हवा आहे नेमकी? मंगेश अण्णाकाकडे. मंगेश अण्णाकाकडे. हो. पण यात्रेला आले का इकडं? बरं, ह्या मतदारसंघामध्ये काय वाटतं? आता आपल्या इकडे कसं काय सांगणार आपण? आम्ही आमच्याकडे सांगू शकतो ना. हा, दुसऱ्या मतदारसंघात असल्यामुळं खरं तर ही सगळी मंडळी यात्रेला आलेली आहेत, पाहुणेरावळे आहेत, हॉटेलमध्ये चर्चा रंगत असतात, फेसाळणारा चहा, गरमागरम जिलेबी आणि बरंच काही हे सगळं असतं. इथे काही मंडळी आहेत, काय बाहेरून आलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा कौल आहे, पण एक 10-12 लोकांशी गप्पा मारल्यानंतर असं लक्षात आलं आहे का गावचा उमेदवार आहे आणि गावच्या उमेदवारामागं उभं राहिलेच पाहिजे, कारण विकासाची कामं असतात प्रत्येक भागातलं. ते असं तालुक्याचा आमदार असेल, खासदार असतील किंवा एखादा मंत्री असेल, त्याच्यात त्या गावामध्ये प्रत्येकाच्या गावात काहीतरी केलं असतं. अगदी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत आपण पाहिलं, ज्या उमेदवाराचं गाव असतं तिथं मात्र सगळे गावकरी आपल्या गावच्या उमेदवारासोबतच असतात. अशीच परिस्थिती आपल्याला निमगाव सावमध्ये दिसते. पांडुरंग पवारांच्या सुनबाई इथून उभ्या आहेत, त्यामुळं कौल काहींनी मनात ठेवला आहे, काहींनी ओपन केलं आहे, तर काही मात्र बोलायचं टाळत आहेत.